रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रयत्नातून झालेल्या वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे। शेतकरी, दुष्काळग्रस्त, वृक्ष लागवड, रक्तदान, देहदान असे चौफेर कार्य सुरू आहे, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नाशिक रामशेज उपपीठावर व्यक्त केले। यावेळी संतपीठावर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी उपस्थित होते। संस्थानाने 7 उपपीठावरून निघालेल्या पायदिंड्यांच्या माध्यमातून अवघ्या 30 दिवसात 1,11,424 वृक्षारोपणांची लागवड केली। त्यांच्या संकल्प पूर्ती निमित्त आयोजित केलेल्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या। तसेच वृक्षारोपणात उत्कृष्ट कार्य केलेल्या, अधिकाधिक वृक्ष लागवड केलेल्या उपपीठ मराठवाडाचा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा, हवेली पुणे तालुक्याचा व 20 व्यक्तींचा वनमंत्री नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी वन खात्याचे अनेक अधिकारी, उपपीठाचे प्रतिनिधी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। उष्णता वाढते आहे, औद्योगिकरण होत आहे। आता जगभरात जर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली तर उष्णता झपाट्याने कमी होईल। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी राबवलेला वृक्षारोपणाचा उपक्रम म्हणून कौतुकास्पद आहे। त्यांच्या उपक्रमांची व्याप्ती वाढत राहू असल्याचा उल्लेख करून मंत्री नाईक यांनी यावेळी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी वनमंत्र्यांच्या कार्याचा, त्यांनी दिलेल्या वृक्षारोपणाचा गौरव केलाय। ते आपल्या भाषणात म्हणाले की वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नाही, तो एक सामूहिक संकल्प यज्ञ आहे। पायदिंड्यांमधून आम्ही जनजागृती करीत असतो। महाराज पुढे म्हणाले की आपल्या दुर्लक्षामुळे निसर्गातील अनेक प्रजाती नष्ट होते, त्यासाठी वृक्ष लावले पाहिजे। दरवर्षी किमान एकतरी झाड लावण्याचा व ते जगवण्याचा संकल्प करूया। मंचावर विराजमान असलेले माननीय मंत्रीगण, मान्यवर अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू भगिनी, आमच्या सर्व उपपीठांचे प्रतिनिधी, वृक्ष लागवडीच्या या पवित्र अभियानामध्ये तनाने आणि मनाने सहभागी झालेले माझे भक्तगण, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आत्मीय भक्तगण, आज आपण ज्या कार्यासाठी येथे एकत्र आलेलो आहोत त्याचं महत्त्व शब्दात सांगणे कठीण आहे। हा एक सामान्य कार्यक्रम नाही, केवळ वृक्ष लागवडीचे अभियान नाही, हे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनर्जागरणाचे कार्य आहे। सर्वप्रथम माझ्या अंतःकरणातून मी नम्र प्रार्थना करतो, माननीय गणेशजी नाईक, वनमंत्री महाराष्ट्र राज्य, ज्यांचे संपूर्ण जीवन एखाद्या कल्पवृक्षासारखे आहे। स्थैर्य देणारे, सावली देणारे, काळजी घेणारे नाईक साहेब वनमंत्री पदावर कार्यरत झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केवळ योजना नाही राबवल्या, तर आम्हाला वाटतं त्याने हिरवाईचे बीज जनमानसात रुजवलेलं आहे। नाईक साहेब हे जमिनीवरचे नेते आहेत। मी आज अनेक वर्ष त्यांच्याने आमचा संबंध आहे। आमचे अनेक भक्तगण त्यांचे कार्यकर्ते आहेत। नानी या ठिकाणी आम्ही 95च्या दरम्यान व्यसनमुक्ती उपक्रम राबवला होता आणि गावातली व्यसन, कारण मी व्यसनमुक्तीवर काम करतो, आतापर्यंत 5 ते 6 लाख लोकांची व्यसनमुक्ती केलेली आहे। आणि नेमकं आमच्याच गावामध्ये दारूचे धंदे होते आणि ते शासकीय परवान्याचे धंदे होते। नाईक साहेबांना आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन भेटले, विनंती केली आणि नाईक साहेबांनी ताबडतोब त्याला परवानगी देऊन ते देशी दारूची दुकानं जी होती ती बंद केलेली आहे। तिथपासून नाईक साहेबांचा आणि आमचा एकदम जवळचे संबंध आहेत। आजचा दिवस कसा आहे सर्वांनाच माहिती आहे। अधिसूचना जाहीर झालेली आहे। 15 आणि 16 तारीख फॉर्म भरण्याची तारीख आहे। मंचावर ज्या एवढ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत याचा अर्थ ही सर्व मंडळी येणार होती, परंतु असे नाजूक परिस्थिती असताना सुद्धा नाईक साहेबांनी सांगितलं नाही, महाराजांचा कार्यक्रम आहे ना, मी येणार म्हणजे येणार।
आणि ते नवी मुंबईतून इथे आलेले आहेत आणि इथून पुढे त्यांना पुण्यामध्ये जायचं आहे मीटिंग घ्यायला. म्हणजे असा उलटा सुलटा प्रवास करून ते आलेले आहेत. यामुळे मी त्यांना म्हणतो नेहमी की ते जमिनीवरचे कार्यकर्ते राहणीमान, परंतु कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. दिसायला एकदम साधे वाटतात, पण आमच्या कोकणामध्ये नारळ मिळतो साहेब, ते जे शहाळं असतं ना तशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. ते बाकीच्या भानगडीमध्ये कधी पडत नाही. आपल्या कृतीतून आणि कार्यातून सर्वांना हवा असा हा नेता आहे. मला वाटतं नाईक साहेबांमुळेच करू शकतो. स्वार्थ नोटीसवर आम्ही सांगितलं की साहेब, कारण आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने एक पेड माँ के नाम अशा प्रकारे आवाहन केलं होतं आणि त्यामुळे तेच औचित्य साधून आम्ही ठरवलं की आमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या त्या योजनेला पूरक अशा प्रकारे आपणही कार्य करायचं. आमचं कार्य वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. तर हेही काम करायचं. आजच आपण हे काम करत नाही, तर ग्लोबल वॉर्मिंगसाठी आम्ही 2023 पासून हे कार्य करतो. झालं नाही तरी शक्य नाही. माझा कार्यकर्ता माझ्यासाठी जीव पण वाढवून टाकेल, माझ्यासाठी प्राणही देईल, अशा प्रकारचे तुम्ही कार्यकर्ते आहात. आणि अनेक वेळा आपल्या कृतीतून ते सिद्ध करून दाखवलं. ज्यावरती 161 बॉडी हे शासकीय महाविद्यालयाला दिली, ही सोपी गोष्ट नाही. बाकीचं सगळं करता येईल आपल्या धर्मामध्ये. अगदी पैसे पाहिजे तरी दानधर्म करणार. वंदे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानीज धाम यांच्या संकल्पनेतून 30 दिवसात 1,11,424 झाडांची लागवड, वृक्षारोपण संकल्प स्मृती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, मुख्य वन संरक्षक नाशिक श्री मल्लिकार्जुन, वन संरक्षक सामाजिक श्री गजेंद्र हिरे, वनीकरण नाशिक सर्कल, सिद्धेश सावर्डेकर उपवन संरक्षक नाशिक पश्चिम, गणेश रणदिवे विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण नाशिक आणि उपस्थित नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आता यावर्षी मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला, तुम्ही आठवा मे मध्ये पाऊस पडला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या 4-5 तारखेपर्यंत पाऊस पडला. पूर्वी असं होतं का? नव्हतं. त्याचं कारण असं आहे, जगामध्ये उष्णता वाढायला लागली, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जातं. साधारणपणे 400 वर्षापूर्वी औद्योगिकरणाला जास्त मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. गाड्या आल्या, खनिजांच्या पासून उत्पन्न झालेल्या केमिकलचा प्रादुर्भाव झाला आणि हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा निर्माण झालं. एकेकाळी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर, उत्तर ध्रुवावर बर्फ साठलेला होता. बर्फाळ भूमी या 300-350 वर्षामध्ये कमीत कमी होत गेली आणि उष्णतेचं प्रमाण वाढलं. अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांनी 2012च्या सुमारास जगामध्ये उष्णता वाढते आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक उष्णता वाढते आणि भविष्य काळामध्ये ही उष्णता वाढतच जाणार. महाराज, मी 2 महिन्यापूर्वी दुबईला गेलो होतो. सकाळी 9 वाजता 45 डिग्री टेम्परेचर होतं. कोविड-19 हा चीनच्या वुहान शहरामधून सुरू झाला
आपल्या देशामध्ये 2020 पर्यंत आला. जो कोविड जो रोग आहे तो फंगस म्हणजे बुरशीजन्य वातावरणातून मानवाच्या श्वसन यंत्रणेला त्रासदायक होऊन नंतर मानवाचा मृत्यू होतो. या कालखंडामध्ये लाखो लोकांचा जीव गेला. उपस्थित होता. हे बघा, गेल्या एकूण 30 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. 1,11,424 झाडांची वृक्षरोपण जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झाले. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जगामध्ये इतकी उष्णता वाढणार की भविष्यकाळात उष्माघातानेच जगातली संख्या असती घटत जाणार. त्या अनुषंगानं हा जो उपक्रम आहे या भविष्यकाळच्या होणाऱ्या संकटाला मात करणारा हा प्रवास सुरू झाला. आणि नरेंद्राचार्य महाराजांच्या माध्यमातून ज्या विविध कार्य चाललेलं आहे ते आता आपण चित्रपटातून बघितलं. समाजाचा प्रत्येक घटक, जिथे भूकंप झाला महाराजांचे अनुयायी ते जातात, महापूर झाला, कुठे डोंगर कोसळला, कुठे अपघात घडला, तर अशा सर्व क्षेत्रात मानवाचं जीवनमान उंचवण्याकरता त्यांच्या अनुयायांची जी धडपड आहे, जी काम करतात ते कौतुकास्पद. मी मगाशी महाराजांनी सांगितलं 95 सालापासून महाराजांच्या विचाराशी पण जुळलेला. महाराजांच्या गावात ज्याला म्हणजे मी दारू पिण्याच्या खात्याचा मंत्री, दारूबंदी मंत्री नाही, स्टेट एक्साइज म्हणजे दारू पिण्याचं लायसन्स देणारा मंत्री. त्यावेळेला महाराजांनी मला निरोप दिला किंवा अशा प्रकारची प्रवृत्तीची लोक या ठिकाणी दारू विकतात, मी ते बंद केले आणि आजवर ते बंदच आहे. आता यामध्ये हे सामाजिक कार्याची ही मूर्तमेढ रोवली नाही तर ती गतिमान करण्याचं काम नरेंद्राचार्यांनी सुरू केलेलं आहे. भविष्य काळामध्ये आपल्या राज्यात जशी मी म्हटल्याप्रमाणे 250 कोटी लावली जाते. अन्य राज्य याचं अनुकरण करते, अन्य देश भारताचं अनुकरण करते. एशियन, मिडल ईस्ट, युरोप, आफ्रिका आणि रेस्ट ऑफ नेशन या अमेरिका, कॅनडा वगैरे या ठिकाणी ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांचे लागवड होईल त्यावेळेला उष्णतेचं प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होईल. आज कोळसा जर्मनीने बंद केला, कोळशावर वीज उत्पादन करण्याचं जर्मनीने बंद केलेलं आहे. साधारण 10-15 वर्षानंतर आपल्या देशात सुद्धा कोळशावरचं उत्पन्न विजेचं बंद होईल. डिझेल जाळणं, पेट्रोल जाळणं, गॅस जाळणं 25 वर्षानंतर हा कायदा होईल आणि फक्त इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे सोलरच्या माध्यमातून, हायड्रो पॉवर म्हणजे पाण्याच्या माध्यमातून, विंड पॉवर म्हणजे हवेच्या माध्यमातून, जिओ थर्मल पॉवर म्हणजे भूगर्भामध्ये असलेली जी उष्णता आहे त्याचं अशा प्रकारचे निसर्गाचा केलेला ऱ्हास याची दुरुस्ती करण्याचं काम जे जागतिक स्तरावर चालू आहे. मगाशी महाराजांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लोकांना भावुक बनवलं की एक वेळ आपले माके नाम म्हणजे आईच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी एक झाड तरी कोणी लावेल. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली की ह्या जितक्या शक्य तेवढ्या लवकर 250 कोटी झाडं लावायची आणि त्या माध्यमातून यंत्रणा सुरू झाली आणि त्याला जी भर टाकण्याचं काम जी महाराजांसारख्या त्यांच्या विचारातून निर्माण झाले अनुयायी करत आहेत, त्या गोष्टीचा निश्चितपणे मला आनंद आहे. भविष्य काळामध्ये मानवताचा जो मार्ग आहे तो खडतर आहे, तो सुपीक करण्याचं काम नरेंद्राचार्य महाराजांच्या माध्यमातून होते, या गोष्टीचा मला आनंद आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक साधू महंत जे काही येथील आखाडे सगळ्यांनी हा कित्ता गिरवावा आणि सगळीकडे त्यांच्या प्रदेशात आता आजचा जो कार्यक्रम झाला याची कॅसेट तिथे क्लिप लावली जाईलच ना कुंभमेळ्यामध्ये. आणि तशी तुमच्या यंत्रणा मी सांगतो की ही जे सगळे साधू संत नागाबाबा येतील त्यांना दाखवा. नरेंद्राचार्यांच्या माध्यमातून नुसता अध्यात्म नाही तर खऱ्या अर्थानं मानवता जगवण्याचं काम जे आहे ते काम चालू केलेलं आहे, ते सगळ्यांना मान्य आहे. साहेब, असं ते मानते की आता वृक्ष लावणं गरजेचं आहे, उष्णघाताचं आहे,
दुसरीकडे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी होते, सिमेंटचे रस्ते बनवले जातात, त्यामुळे कुठेतरी तापमानातही वाढेल असं म्हणतात. नाही, वृक्षतोडीला आम्ही बंधन घालणार, तर सिमेंटचे रस्ते ही एक काळाची गरज आहे. प्रश्न असा आहे की दुर्दैवानं सिमेंटचे बनवलेले कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा तुटतात. यामध्ये महाराजांनी मागाशी बऱ्याच काय होती की ज्या ठिकाणी अंतःकरणपूर्वक समाजावर आपण प्रेम करत असतो, तर या मोहमयी जीवनामध्ये रमण्याची कोणाची इच्छा नाही. मटेरियलिस्टिक, ज्याला बाह्यांगाच्या गोष्टी, घोडा गाडी बंगला माडी, हे कष्टातून घामातून जर तुम्ही केलं तर ते तुमच्या बायका मुलांच्या अंगावर दागिने पण घाल, पण ते कसे कष्टातून पाहिजे आणि सरळ मार्गाने पाहिजे. चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती, तिचा मोह जरी लोकांना म्हणजे मोहमयी वाटला तरी खऱ्या अर्थाने लोक त्या माणसाकडे चांगल्या नजरेने बघतात असं मला वाटत. अहिल्यानगरमध्ये आज नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी टीम वन विभागाची नाशिकमधून गेलेली आहे. तिथे काल नागरिकांनी आंदोलन केलं होतं. नाशिक शहरात सुद्धा काल परवा बिबट्या निघाला होता. त्याने पण 7-8-9 जणांना अहिल्यानगरच्या एका बिबट्याला मारलं, म्हणजे त्याने अटॅक करताना मारलं. खरं म्हणजे हे शेड्यूल 1 मध्ये आहे, तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची शिकार किंवा त्याला मारू नये असं प्रकारचं केंद्र सरकार नियम आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे की भविष्य कालामध्ये जसे घरात कुत्रे वावरतात ना, तसे बिबटे पण, जसे तुम्हाला माहिती दुबईच्या परिसरामध्ये प्रत्येक शिक्षकाकडे त्यांच्याकडे प्राणी पाळीव विष प्राणी असतात, बघितलं का तुम्ही? ओके, तशा प्रकारचे प्राणी भविष्यकाळात पाळले जातील. म्हणजे मांजर उंदराला खातो पण माणसाला खातो का नाही खात, तशा प्रकारचे भविष्य कालामध्ये यांची मनोक्त म्हणजे भावना सुद्धा तशी होऊ शकते. मी आता उद्याला पुण्याला म्हणजे आज जाईन, उद्याला पुण्याला जी बैठक होणार त्या बैठकीमध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा या ठिकाणी बिबट्यांचा जो वावर झालाय, ज्याच्यामधून होणाऱ्या त्यांचे हल्ले, ते टोटली बंद करण्याच्या अनुषंगानं या पुण्याकरता 11 कोटी रुपयाचे सगळे यंत्रणा, पिंजरे वगैरे सगळे लावले. अहिल्यानगर साठी तरतूद केली. भविष्य कालामध्ये जी चंद्रपूरला वाघांच्या हल्ल्यापासून वन्यजीव आणि मानवी जे एक प्रकारचा तो संघर्ष आहे, तो थांबण्याकरता सॅटेलाइटच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नुसता तिथे बिबट्या वाघ दिसल्याबरोबर मोठा सायरन होतं. 8-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोक जागृत होते. त्या ठिकाणी सर्व प्रकारची यंत्रणा आम्ही दिलेली आणि भविष्य काळामध्ये हा संघर्ष होऊच नये याच्यासाठी आमचे प्रयत्न. AI आणि ड्रोनचा वापर केला जाणार आहे सुरक्षेसाठी वगैरे निश्चितपणे. आता त्याचे एकूणच आमची एक क्लिप काढतोय वन खात्याने काय प्रयत्न केले ते आपल्याला अवगत होतं. सर, एक नसबंदीचा प्रस्ताव गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित आहे. नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये तिथून परवानगी मिळाली तर आपण त्या ठिकाणी या गोष्टी करूच. आता जामनगर जो रिलायन्सचा जो वंतार आहे त्या ठिकाणी काही बिबटे जातील, आफ्रिकेमध्ये काही बिबटे जातील, पण ते केंद्र सरकारच्या परवानगीने जाईल. कारण ही प्रॉपर्टी कोणाची आहे? महाराष्ट्र सरकार हे फक्त रखवालदार आहे. ही प्रॉपर्टी आहे केंद्र सरकार. आता आम्ही भक्तगणांना आवाहन केला, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक पेड माँ के नाम हा जो उपक्रम राबवला तोच आम्ही पुढे घेऊन गेलो आणि आम्ही आमच्या माध्यमातून एक कॅमेरा पाठवला लोकांना लिंकच्या माध्यमातून, आणि त्यांनी 2 फोटो काढायचे. एक झाड लावतानाचा फोटो काढायचा आणि दुसरा झाड लावून झाल्यानंतर फोटो काढायचा. दोन्ही फोटोंवर लॅटलॉंग येतोय, वेळ येते, त्यानंतर तारीख येते आणि लोकेशन येते. हे दोन्ही फोटो आमच्याकडे आहेत. जे आज वेबसाईटवर टाकलेले फोटो जे आहेत ते झाड लावतानाचे आहे, पण नुसत्या झाडाचा फोटो सुद्धा आहे. आणि माझ्याबरोबर 400 IT इंजिनियर सेवा करतात. आमचं जे सगळं कारभार आहे तो संपूर्ण डिजिटल आहे. आमची स्वतःची 17 ऍप्लिकेशन आहे. तर एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही ते कव्हर करत राहणार. पुढच्या वर्षी ज्यांनी झाडं लावलेत ह्या वर्षी त्यांची पुन्हा अशाच प्रकारे आदरणीय मंत्री महोदयांना बोलून सन्मान करणार आणि लोकांमध्ये ती एक प्रवृत्ती वाढवणार की आपण नुसतं झाड लावून आरंभशूर नाही झालं पाहिजे, झाड वाचलं पाहिजे ना. आम्ही दर महिन्याला त्याचं सर्टिफिकेट देणार आहोत की तुमचं जे झाड आहे हे झाड कुठे आहे, काय करताय, किती कोणत्या स्थितीमध्ये आहे, आणि त्याला आध्यात्मिक टच दिलाय ना. आणि तो आध्यात्मिक टच दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे
ही 1,10,11,000 काहीतरी जे आपण आता झाडं लावली त्याच्यातली 90-95% झाडं नक्की जातात. काही परिस्थितीमुळे मरू शकतात कारण तिथली जमीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे, पण नक्कीच हे होणार आणि आम्ही दर महिन्याला त्याला एक सर्टिफिकेट पाठवून देणार आमच्या सिस्टमच्या द्वारे. आता जर आमच्या वेबसाईटवर गेलात रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणी आमच्या वेबसाईटवर गेलात तर त्या माणसाला त्याचं सर्टिफिकेट तिथून डाउनलोड करून घेता येतंय. कुणाला शंका असेल की बाबा खरंच एवढी झाडं लाभली का, तर फोटोच बघावं. त्या फोटोवरचं लोकेशन जे आहे ते लोकेशनच दिलेलं आहे. त्यामुळे नुसतं आम्ही आरंभ करून आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवतो, त्याचं आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड असतो. कुंभमेळ्यामध्ये आता तुमचं हे सगळं कार्य त्यांच्या पुढे मार्गदर्शनात ठरेलच, पण मात्र याच धर्तीवर या सगळ्या साधू महंतांकडून आपण झाडं लावून घेणार असं काही करणार आहात का? सगळ्या तुम्ही स्वतः नेतृत्व करून हे करणार? हा, मी आचार्य आहे रामानंदाचार्य, जसे शंकराचार्य तसे आम्ही रामानंदाचार्य आहोत. त्यामुळे आचार्य या नात्यानं सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे, नुसतं साधू संतांना नाही तर सगळ्यांना, त्यांच्या अनुयायांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. तर नक्की त्याच्यावर फरक पडेल. आता आम्ही बॉडी डोनेट मध्ये काम करतो. 161 आजपर्यंत बॉडी डोनेट झालेले आहेत शासकीय महाविद्यालयाला. त्यानंतर ऑर्गन डोनेट मध्ये म्हणजे त्वचा आणि डोळे ह्याच्या संदर्भामध्ये काम करतो आम्ही. ह्याच जानेवारीमध्ये आवाहन लोकांना केलं होतं की तुम्ही मेल्यानंतर जर बॉडी देणं शक्य नाही तर किमान काही ऑर्गन द्या. मग त्याच्यामुळे मुंबई वगैरेच्या परिसरामध्ये असे जर झालं तर त्वचा पण दिली जाते, कारण आपल्याकडे तशी त्वचा कलेक्ट करणारी सिस्टम कमी आहे म्हणून. पण नेत्रदान केलं जातं आणि ते 89 नेत्रदान झालेले आहेत की माझा रामानंदाचार्य दक्षिणपीठ नावाचा एक व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याच्यावर बघितलं तर सगळ्या त्याच्यावर लिंक पडलेल्या असतात आणि पुराव्यासह दाखवलं जातं की हे कार्य आम्ही कसं करतोय. त्या डॉक्टर बोलत असतात, नातेवाईक बोलत असतात, सर्टिफिकेटसह म्हणजे आम्ही कार्य करतोय अगदी सर्टिफिकेटसह लोकांना दाखवलं जातं. तर माझी शिकवणच आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आणि त्यामुळे तो संदेश तर आचार्य या नात्यानं समाज जो आहे त्या समाजाला जगवणं, समाजाच्या पाठीमागे राहणं, अखिल मानव जात जे आहे ते अखिल मानव जातीचं रक्षण करणं हे आचार्य या नात्यानं माझं काम आहे, ते मी करत राहतो. महाराज कुंभमेळा आता आहे पुढच्या वर्षी सुरू होते, बरोबर. तुम्हाला काय वाटतं ही जी कुंभमेळ्याची कामं असेल किंवा यावर तुम्ही समाधानी आहात? फार धीम्या गतीनं कामं चालू झालेली आहेत आणि कुंभमेळा हे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलं पाहिजे. प्रयागमध्ये जर बघितलं तर एवढे लोक आले, त्याच्यामुळे काही कोटीमध्ये लोक आले, त्यामुळे प्रयागराजचा चेहरा मोहरा बदलला गेलाय. तशा प्रकारे इथला पण चेहरा मोहरा बदलला पाहिजे. आपले अतिशय म्हणजे कणखर नेतृत्व असणारे गिरीशजी महाजन साहेबांवर कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून शासनाने जबाबदारी टाकलेली आहे. ते जातीनं त्याकडे लक्ष देतील आणि कुंभमेळा अतिशय चांगल्या रीतीने होईल. कुंभमेळा हे एक औचित्य आहे, निमित्त आहे. त्या निमित्तानं विकास होतो, विकास झाला पाहिजे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी ज्या काही मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते उभं केलं पाहिजे. कुंभमेळा दर 12 वर्षानं होतो आणि कुंभमेळ्यामध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं की जागेचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आमचे अनेकांचे खालचे लागणं कठीण जातं, कारण गव्हर्नमेंट दुर्लक्ष करतं आणि त्यामुळे जे खाजगी मालक आहेत ते जागा कॅप्चर करतात आणि मग त्याच्यावर त्यांनी बांधकामं करून टाकली की प्रॉब्लेम येतो. त्याची मी पत्रकार परिषद स्वतः आचार्य या नात्यानं घेणार आणि आपल्याला सांगणारच आहे की गव्हर्नमेंटने असा काहीतरी रूल केला पाहिजे की कुंभमेळ्याच्या परिक्षेत्रामध्ये ज्या जागा येतात ते विकता नाही येणार. तर त्या जागेमध्ये तुम्ही 11 वर्ष वापरा, शेतकऱ्यांनी 11 वर्ष ते वापरा, त्याचं उत्पन्न घ्या. 12 वर्ष ज्यावेळी कुंभमेळ्याचं चालू होतं त्यावेळेला गव्हर्नमेंटनी त्याचा जो हे आहे म्हणजे मोबदला दिला पाहिजे. शेतकऱ्यांवर अन्याय नाही झाला पाहिजे, मोबदला दिला पाहिजे. आणि तो शेतकरी आपली जमीन जी आहे ती डेव्हलपमेंटला देत नसल्यामुळे त्या ठराविक लोक आहेत आणि हा आपल्या अस्मितेचा, महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेचा प्रश्न. आपण अनेक प्रकारच्या योजना काढतो आणि समाजासाठी खर्च करत असतो. तसं आमच्या कुंभमेळ्याची जागा अबाधित राहिली पाहिजे, कारण पूर्ण जगभरातून आमची जी संस्कृती आहे ती लोकांना दिसत असते. आणि नाशिकमध्ये प्रामुख्याने, बाकीचे आमचे कुंभमेळ्याची जी ठिकाणं आहे तिथे हा जास्त प्रॉब्लेम नाही आहे, पण नाशिक या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे महाराष्ट्र शासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आता तरी एक ठोस असं काहीतरी कदम उचलावं की जेणेकरून, आता बघा आमचा जिथे मागच्या कुंभमेळ्यामध्ये जिथे आमची खालसा लागलेला होता, आमची कमान लागलेली बघा जगद्गुरू रामानंदाच्या तिथे आता बस डेपो झालेला आहे. आम्ही कसं कार्यक्रम करणार? आमचे साधू संत जे येत असतात हे नुसते असं म्हणजे प्रदर्शनासाठी येत नाही, तर तिथे
भक्ती चालत असते, हिंदू धर्माचे संस्कार चालत असतात, हिंदू धर्म संवर्धन करण्याचं काम चालू असतं. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराचा कायापालट होत असतो आणि त्यामुळे कुंभमेळा दर 12 वर्षानं झाला पाहिजे. आमची ती राष्ट्रीय अस्मिता आहे आणि ती जागृत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितोय की ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा रिझर्व करा, शेतकऱ्यांना अन्याय करू नका, त्याचा मोबदला त्यांना पुरेसा द्या, म्हणजे ते आपल्या जागा विकणार नाही, त्याच्यात डेव्हलपमेंट करणार नाहीत आणि जरी डेव्हलपमेंट केली तर डिसमेंटल करता येईल अशा प्रकारची डेव्हलपमेंट करायला परवानगी द्या की जेणेकरून तो 11 वर्ष त्याचा उपभोग घेऊ दे, पण 12व्या वर्षी ती जागा पूर्णपणे मोकळी करून दिली तर आमचे आखाडे येतील, तर आमचे सगळे संत मंत. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.